नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यू आर अकॅडमीमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत न्यायालय भरती या अनुषंगाने विचारले जाणारे अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. जर मित्रांनो चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा. तर मित्रांनो, प्रश्न पहिला असा आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण? सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण? तर या प्रश्नाचे पर्याय आहेत मित्रांनो. पर्याय क्रमांक 1 न्यायाधीश सुजाता मनोहर. पर्याय क्रमांक 2 न्यायाधीश लेला सेठ. पर्याय क्रमांक 3 न्यायाधीश फातिमा बीबी. पर्याय क्रमांक 4 न्यायाधीश ताहिला रामानी. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 न्यायाधीश फातिमा बीबी. प्रश्न क्रमांक 2 असा आहे मित्रांनो, खालीलपैकी कोण आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये नियुक्त केलेले पहिले भारतीय न्यायाधीश आहेत? खालीलपैकी कोण आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये नियुक्त केलेले पहिले भारतीय न्यायाधीश आहेत? तर पर्याय क्रमांक 1 जगदीशचंद्र बसू. पर्याय क्रमांक 2 जी.व्ही. माळवणकर. पर्याय क्रमांक 3 डॉक्टर नागेंद्र सिंह. पर्याय क्रमांक 4 आर.च्या नारायण. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 डॉक्टर नागेंद्र सिंग. तर मित्रांनो, प्रश्न क्रमांक 3 असा आहे की कोणत्या वर्षी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाची स्थापना झाली? कोणत्या वर्षी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाची स्थापना झाली? तर पर्याय क्रमांक 1 असा आहे मित्रांनो 1939 साली. पर्याय क्रमांक 2 1935 साली. पर्याय क्रमांक 3 1940 साली. पर्याय क्रमांक 4 1950 साली. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 1940 साली. 1940 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 4 असा आहे मित्रांनो, डॅश या एकमेव संघराज्य प्रदेशास स्वतंत्र उच्च न्यायालय आहे. डॅश या एकमेव संघराज्य प्रदेशास स्वतंत्र उच्च न्यायालय आहे. तर पर्याय क्रमांक 1 लक्षद्वीप. पर्याय क्रमांक 2 दिल्ली. पर्याय क्रमांक 3 दीव दमण. पर्याय क्रमांक 4 चंडीगड. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 दिल्ली. दिल्ली हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 5 असा आहे मित्रांनो, सर्वोच्च न्यायालयात 2G स्पेक्ट्रम घोटाळ्याशी संबंधित जनहित याचिका कोणी दाखल केली? सर्वोच्च न्यायालयात 2G स्पेक्ट्रम घोटाळ्याशी संबंधित जनहित याचिका कोणी दाखल केली? पर्याय क्रमांक 1 अण्णा हजारे. पर्याय क्रमांक 2 अरविंद केजरीवाल. पर्याय क्रमांक 3 सुब्रमण्यम स्वामी. पर्याय क्रमांक 4 बाबा रामदेव. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 सुब्रमण्यम स्वामी. तर मित्रांनो, प्रश्न क्रमांक 6 मुंबई मद्रास कोलकाता येथे भारतातील पहिले उच्च न्यायालय कधी स्थापन झाले? मुंबई मद्रास कोलकाता येथे भारतातील पहिले उच्च न्यायालय कधी स्थापन झाले? पर्याय क्रमांक 1 1881. पर्याय क्रमांक 2 1855. पर्याय क्रमांक 3 1861. पर्याय क्रमांक 4 1882. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 1861. हे उत्तर बरोबर आहे. तर मित्रांनो, प्रश्न क्रमांक 7 असा आहे, आसाराम बापू यांना कोणत्या न्यायालयाने शिक्षा सुनावली होती? आसाराम बापू यांना कोणत्या न्यायालयाने शिक्षा सुनावली होती? तर पर्याय क्रमांक 1 मुंबई. पर्याय क्रमांक 2 गांधीनगर. पर्याय क्रमांक 3 दिल्ली. पर्याय क्रमांक 4 अलाहाबाद. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 गांधीनगर. गांधीनगर हे उत्तर बरोबर आहे.
तर मित्रांनो, प्रश्न क्रमांक 8 असा आहे, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची राजीनामा द्यायचा असल्यास त्यांना तो कोणाकडे सादर करावा लागतो? उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची राजीनामा द्यायचा असल्यास त्याने तो कोणाकडे सादर करावा लागतो? पर्याय क्रमांक 1 मुख्य न्यायाधीश, पर्याय क्रमांक 2 राष्ट्रपती, पर्याय क्रमांक 3 पंतप्रधान, पर्याय क्रमांक 4 राज्यपाल. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 राष्ट्रपती. राष्ट्रपती हे उत्तर बरोबर आहे. तर मित्रांनो, प्रश्न क्रमांक 9 असा आहे, केंद्र शासन व राज्य शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या राज्यातील पहिले ग्राम न्यायालय कुठे आहे? केंद्र शासन व राज्य शासन यांच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या राज्यातील पहिले ग्राम न्यायालय कुठे आहे? पर्याय क्रमांक 1 निफाड, पर्याय क्रमांक 2 येवला, पर्याय क्रमांक 3 राळेगण सिद्धी, पर्याय क्रमांक 4 अंबाजोगाई. या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 राळेगण सिद्धी. तर हे उत्तर बरोबर आहे. तर मित्रांनो, प्रश्न क्रमांक 10 असा आहे, बांगलादेशमध्ये उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार बांगलादेशाचे राष्ट्रपिता कोण आहेत? बांगलादेशमध्ये उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार बांगलादेशाचे राष्ट्रपिता कोण आहेत? पर्याय क्रमांक 1 शेख अख्तर शेख अब्दुल, पर्याय क्रमांक 2 पठाण अख्तर, पर्याय क्रमांक 3 शेख मुजीब उर रहमान, पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 शेख मुजीब उर रहमान. हे उत्तर बरोबर आहे. तर मित्रांनो, प्रश्न क्रमांक 11, कोणत्या कायद्याने ग्राम न्यायालयाची स्थापना झाली? कोणत्या कायद्याने ग्राम न्यायालयाची स्थापना झाली? तर पर्याय क्रमांक 1 असा आहे मित्रांनो, ग्राम न्यायालय कायदा 2009, ग्राम न्यायालय कायदा 2010, पर्याय क्रमांक 3 ग्राम न्यायालय कायदा 2008, पर्याय क्रमांक 4 भारतीय न्यायालय कायदा 1949. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 ग्राम न्यायालय कायदा 2008. हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 12, 2 किंवा अधिक घटक राज्य व केंद्रशासित प्रदेश यांसाठी एकच उच्च न्यायालय असेल अशी तरतूद डॅश घटने दुरुस्तीद्वारे करण्यात आली. 2 किंवा अधिक घटक राज्य व केंद्रशासित प्रदेश यांच्यासाठी एकच उच्च न्यायालय असेल अशी तरतूद डॅश घटना दुरुस्तीद्वारे करण्यात आली. तर पर्याय क्रमांक 1 8व्या, पर्याय क्रमांक 2 4थ्या, पर्याय क्रमांक 3 पहिल्या, पर्याय क्रमांक 4 7व्या. तर या प्रश्नाचे उत्तर होईल मित्रांनो पर्याय क्रमांक 4 7व्या. तर मित्रांनो, प्रश्न क्रमांक 13, उच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नेमणुका करण्याचा अधिकार कोणास आहे? प्रश्न क्रमांक 13, उच्च न्यायालयातील न्यायाधीशांचा नेमणुका करण्याचा अधिकार कोणास आहे? पर्याय क्रमांक 1 गृहमंत्री, पर्याय क्रमांक 2 पंतप्रधान, पर्याय क्रमांक 3 राष्ट्रपती, पर्याय क्रमांक 4 सरन्यायाधीश. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 राष्ट्रपती. प्रश्न क्रमांक 14 असा आहे मित्रांनो, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांचे सेवानिवृत्तीचे वय किती वर्ष असते? सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांचे सेवानिवृत्तीचे वय किती वर्ष असते? पर्याय क्रमांक 1 58, पर्याय क्रमांक 2 65, पर्याय क्रमांक 3 62, पर्याय क्रमांक 4 60. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 65. 65 वर्षे हे उत्तर. प्रश्न क्रमांक 15, मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कुठे आहे? मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कुठे आहे? पर्याय क्रमांक 1 पुणे, पर्याय क्रमांक 2 कोल्हापूर, पर्याय क्रमांक 3 अमरावती, पर्याय क्रमांक 4 औरंगाबाद. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4 औरंगाबाद. हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 16 असा आहे मित्रांनो, राज्यातील पहिले कायमस्वरूपी बाल न्यायालय खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सुरू करण्यात आले? पर्याय क्रमांक 1 मुंबई, पर्याय क्रमांक 2 नांदेड, पर्याय क्रमांक 3 नाशिक, पर्याय क्रमांक 4 पुणे. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4 पुणे. प्रश्न क्रमांक 17 असा आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणत्या राज्याचे उच्च न्यायालय त्या राज्याच्या बाहेर स्थित आहे? खालीलपैकी कोणत्या राज्याचे उच्च न्यायालय त्या राज्याच्या बाहेर स्थित आहे? पर्याय क्रमांक 1 मेघालय, पर्याय क्रमांक 2 मणिपूर, पर्याय क्रमांक 3 सिक्कीम, पर्याय क्रमांक 4 अरुणाचल प्रदेश. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4 अरुणाचल प्रदेश.
प्रश्न क्रमांक 18 असा आहे मित्रांनो, भारतीय सर्वोच्च न्यायालय डॅश या दिवशी अस्तित्वात आले. भारतीय सर्वोच्च न्यायालय डॅश या दिवशी अस्तित्वात आले. पर्याय क्रमांक 1 15 ऑगस्ट 1947, पर्याय क्रमांक 2 15 ऑगस्ट 1949, पर्याय क्रमांक 3 26 जानेवारी 1950, पर्याय क्रमांक 4 26 जानेवारी 1948. या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 26 जानेवारी 1950. प्रश्न क्रमांक 19 असा आहे मित्रांनो, भारतातील 25वे उच्च न्यायालय कोणत्या शहरात स्थापन झाले? भारतातील 25वे उच्च न्यायालय कोणत्या शहरात स्थापन झाले? पर्याय क्रमांक 1 गुवाहाटी, पर्याय क्रमांक 2 हैदराबाद, पर्याय क्रमांक 3 पणजी, पर्याय क्रमांक 4 अमरावती. पर्याय क्रमांक 1 गुवाहाटी, पर्याय क्रमांक 2 हैदराबाद, पर्याय क्रमांक 3 पणजी, पर्याय क्रमांक 4 अमरावती. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4 अमरावती. अमरावती हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 20 देशातील पहिले दिव्यांग न्यायालय डॅश या शहरात स्थापन झाले. देशातील पहिले दिव्यांग न्यायालय डॅश या शहरात स्थापन झाले. पर्याय क्रमांक 1 मुंबई, पर्याय क्रमांक 2 पुणे, पर्याय क्रमांक 3 नागपूर, पर्याय क्रमांक 4 अमरावती. या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पुणे. पर्याय क्रमांक 2 पुणे हे उत्तर बरोबर आहे. तर मित्रांनो चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा. तर पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये.